Anatomy of flowering plants. You can very easily see the structural similarities and variations in the external morphology of the larger living organism, both plants and animals. आता प्लांट असो का ॲनिमल असो, यांची जेव्हा एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी आपण स्टडी करतो तर तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की स्ट्रक्चरल सिमिलिटी पण बऱ्याच प्रमाणात आहे आणि व्हेरिएशनसुद्धा बऱ्याच प्रमाणात असतं. If we were to study the internal structure, one also finds several similarities as well as differences. त्यानंतर जर इंटरनल स्ट्रक्चर अभ्यासला आपण, त्याही ठिकाणी आपल्याला काही सिमिलिटीज आणि काही डिफरन्सेस दिसून येतील. This chapter introduces you to the internal structure and functional organization of the higher plants. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला हायर प्लांटचं जे इंटरनल स्ट्रक्चर आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन आहे ते समजून घ्यायचं आहे. Study of internal structure of plants is called anatomy. प्लांटच्या इंटरनल स्ट्रक्चरचा अभ्यास करणे याला म्हणायचं ॲनाटॉमी. Plants have cells as the basic unit. Cells are organized into the tissues and in turn the tissues are organized into organs. आता प्लांट्समध्ये सुद्धा ॲनिमलसारखंच अनेक सेल्स एकत्र येऊन काय तयार करतील, टिश्यू. अनेक टिश्यू एकत्र येऊन काय तयार करतील, ऑर्गन. आणि स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट काय असेल, सेल. Different organs in a plant show differences in their internal structure. ऑर्गन बदलला की त्यांचं इंटरनल स्ट्रक्चरसुद्धा त्या ठिकाणी प्लांटचं बदलत असतं. Within angios from the monocots and dicots are also seen to be anatomically different. आता फ्लॉवरिंग प्लांटचे दोन कॅटेगरीज आहेत, मोनोकॉट आणि डायकॉट. यांचीसुद्धा ॲनाटॉमिकली आपल्याला डिफरंट दिसून येईल, त्यामध्ये डिफरन्स आहे. Internal structures also show adaptations to diverse environments. ओके, आपण आता पाहू द टिश्यू. We were discussing type of tissues based on the type of cells present. Let us now consider how tissue vary depending on their location in the plant body. द टिश्यू. A tissue is a group of cells having a common origin and usually performing a common function. आता जेव्हा आपण टिश्यूचा अभ्यास करतो तर टिश्यू म्हणजे ग्रुप ऑफ सेल ज्यांचं ओरिजिन कॉमन असतं, म्हणजे ज्या पॉईंटपासून तयार झाल्या त्या कॉमन पॉईंट असतो. आणि सरासरी एका टिश्यूमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सर्व सेलचं फंक्शनसुद्धा कसं असतं, सारखं असतं, कॉमन असतं. A plant is made up of different kinds of tissues. आणि अशा डिफरंट टाईपच्या टिश्यूपासून पूर्ण प्लांट तयार होत असतं. Tissues are classified into two main groups, namely meristematic and permanent tissues, based on whether the cells being formed are capable of dividing or not. आता टिश्यूचं क्लासिफिकेशन हे दोन मेन ग्रुपमध्ये होतं. पहिलं टाईप आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि दुसरं आहे परमनंट टिश्यू. आणि यांचं जे क्लासिफिकेशन आहे ते कशावरून झालेलं आहे की ते डिवायडेशनसाठी कॅपेबल आहे किंवा नाही. जर डिवायडेशनसाठी कॅपेबल असतील तर त्याला आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू म्हणू. जर डिवायडेशनसाठी कॅपेबल नसतील तर त्याला आपण परमनंट टिश्यू म्हणू. अगोदर आपण अभ्यास करू मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा. ठीक. Growth in a plant is largely restricted to specialized region of active cell division called meristems. आता प्लांटची जी ग्रोथ आहे तर ही लार्जली रिस्ट्रिक्टेड अशा रिजनमध्ये असते, स्पेशलाइज रिजन, की ज्यामध्ये ॲक्टिव्ह सेल डिव्हिजन चालतं. आणि त्या रिजनला आपण काय म्हणायचं, मेरिस्टेम. Plants have different kinds of meristems. आता मेरिस्टेमचे पण अनेक प्रकार असतात. The meristems which occur at the tips of roots and shoots and produce primary tissues are called apical meristems. आता जे मेरिस्टेम कुठं प्रेझेंट आहे, रूट्स आणि शूटच्या टिपला प्रेझेंट असतात, बरोबर आहे का, जिथं मॅक्झिमम ग्रोथ होते. तर ते काय प्रोड्यूस करतात, प्लांटचे प्रायमरी टिश्यू प्रोड्यूस करतात. आणि त्या मेरिस्टेमला काय म्हणायचं, ॲपिकल मेरिस्टेम. ओके, जसं की इथं ॲपिकल मेरिस्टेम दाखवलं आहे तुम्हाला रूट आणि शूटचं. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या लक्षात येईल की तुम्हाला माहिती आहे हा सेन्सिटिव्ह पार्ट समोरचा कोणता आहे, रूट कॅप. त्यानंतर या ठिकाणी आहे इनिशियल्स ऑफ रूट कॅप. आणि इनिशियल्स ऑफ रूट कॅपच्या या झोनमध्ये काय प्रेझेंट आहे, रूट ॲपिकल मेरिस्टेम प्रेझेंट आहे, बरोबर. मग बाकीचे रिझन तर आहेत पहा. ॲक्च्युअल हा जो पोर्शन आहे तो आहे सेंट्रल सिलेंडर्स आणि कॉर्टेक्स, त्याचा इनिशियल पार्ट आहे. त्यानंतर हा पार्ट प्रोटोडर्म,
त्यानंतर कॉर्टेक्स आणि सेंट्रल सिलेंडर असे काही पार्ट्स आहेत. आता राईट साईडला जर आपण शूट संदर्भात, तर इथं सर्वात अगोदर आपल्याला वरच्या दिशेनं डिफरन्शिएट झालेले काय दिसतील, व्हेस्क्युलर टिश्यू. त्यानंतर इथं आहेत ॲक्झिलरी बर्ड्स आणि या झोनमध्ये काय दिसतील तुम्हाला, शूट ॲपिकल दिसतील या ठिकाणी. आणि हा झाला मेरिस्टेमॅटिक झोन, बरोबर. आणि पुढचा आहे लीफ प्रिमॉर्डियम. सो ॲपिकल मेरिस्टेमचे 2 फिगर आपण अभ्यासल्या, रूट आणि शूट्स. एक एक पॉईंट घेऊ. Root apical meristem occupies the tip of the root, while the shoot apical meristem occupies the distance-most region of the stem axis. आता जे रूट ॲपिकल मेरिस्टेम्स आहेत, तर हे ॲक्च्युअल कुठं प्रेझेंट आहे, रूटच्या टिपला प्रेझेंट आहेत. आणि राहिला शूट ॲपिकल मेरिस्टेम, तर हे कोणती जागा ऑक्युपाय करतात, डिस्टंट मोस्ट रिजन ऑफ द स्टेम ॲक्सिस. म्हणजे स्टेम ॲक्सिसचं जे सर्वात वरचा रिजन असेल, ज्याला आपण डिस्टंट मोस्ट रिजन म्हणू, त्या रिजनमध्ये आपल्याला शूट ॲपिकल मेरिस्टेम दिसतील. During the formation of leaves and elongation of stems, some cells left behind from shoot apical meristem constitute the axillary bud. आता आपण इथं फिगरमध्ये ॲक्झिलरी बर्ड पाहिलं, बरोबर आहे का. मग याचं फॉर्मेशन कसं होतं, तर लक्षात ठेवायचं की जेव्हा पानांची निर्मिती होते है ना, लिव्हचं फॉर्मेशन होतं आणि स्टीमचं इलॉंगेशन होत असतं, अशा वेळेस काही सेल्स जे आहेत ना, तर या शूट ॲपिकल मेरिस्टेमपासून लेफ्ट बिहाइंड म्हणजे तिथंच राहतात. आणि लेफ्ट बिहाइंड राहिलेल्या सेल्स हे कशाचं फॉर्मेशन करतात, ॲक्झिलरी बर्डचं फॉर्मेशन करतात. म्हणजे ॲक्झिलरी बर्डचं फॉर्मेशन हे शूट ॲपिकल मेरिस्टेमच्याच रिमेनिंग सेलपासून झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. Such buds are present in the axil of leaves and are capable of forming a branch or a flower. आणि हे जे ॲक्झिलरी बर्ड्स आहेत यांचं वैशिष्ट्य आहे की ते लिफ्टचं ॲक्झिल्स तयार करतात. आणि ॲक्झिल्स तयार केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक क्षमता आहे की फक्त लिफ्टचं ॲक्झिल तयार करतात का, नाही, तर पुढं ते फांद्या असतील, फ्लावर असतील, तर यांचं फॉर्मेशनसुद्धा करतात. The meristem which occurs between mature tissue is known as the intercalary meristem. आता जे मेरिस्टेम कुठं प्रेझेंट आहे, विच ऑकर्स बिटवीन द मॅच्युअर टिश्यू है ना, मॅच्युअर टिश्यूच्या मध्ये जे प्रेझेंट असणारे मेरिस्टेम असतात त्यांना शब्द दिलेला आहे इंटर कॅलरी मेरिस्टेम्स. They occur in grasses and regenerate parts of removed by the grazing herbivores. आता हे जे इंटर कॅलरी मेरिस्टेम्स आहेत हे आपल्याला कसं दिसून येतील, ग्रासेसमध्ये, गवतामध्ये दिसून येईल. आणि तुम्हाला माहीत आहे की जे हर्बिरियस ग्रेस करतात म्हणजे जे शाकाहारी प्राणी गवत खातात, वरवरचं खातात ना ते, तर तो ॲक्च्युअल त्या प्लांटचा कोणता पार्ट असतो, रिजनरेटिव्ह पार्ट असतो. म्हणून इंटर कॅलरी मेरिस्टेम पुन्हा पुन्हा त्याची काय करत असतात, ग्रोथ करत असतात. Both apical meristems and intercalary meristem are primary meristems because they appear early in life of a plant and contribute to the formation of the primary plant body. आता दोन्ही ॲपिकल मेरिस्टेम कोणते कोणते, रूट आणि शूट. आणि त्यानंतर इंटर कॅलरी मेरिस्टेम, या तिघांना एकत्रितपणे काय म्हणायचं, प्रायमरी मेरिस्टेम म्हणायचं. आणि याचं रिझन जर पाहिलं आपण तर प्लांटच्या अर्ली लाईफमध्ये त्यांचं ॲपिअरन्स असतं, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व असतं. आणि दुसरं म्हणजे जी प्रायमरी प्लांट बॉडी आहे, तर प्रायमरी प्लांट बॉडी फॉर्मेशन करण्यामध्ये सुद्धा कॉन्ट्रीब्युशन दोन्ही ॲपिकल मेरिस्टेम आणि इंटर कॅलरी मेरिस्टेमचं असतं. आणि दॅट्स वाय त्यांना एकत्रितपणे काय म्हणायचं आपण, प्रायमरी मेरिस्टेम म्हणायचं. The meristem that occur in the mature regions of roots and shoots of many plants, particularly those that produce woody axis and appear later than primary meristem, is called the secondary or lateral meristem. आता जे मेरिस्टेम हे रूट आणि शूटच्या कोणत्या रिजनमध्ये दिसून आपल्याला, मॅच्युअर रिजनमध्ये, बरोबर आहे का. आणि विशेष म्हणजे हे पुढे चालून काय करतात, वुडी ॲक्सिस तयार करतात. तुम्हाला माहिती आहे की वूड जे आहे तर तिथं सेल डिव्हिजन नसतंच ना जवळपास, तर पाहिलं आपण, तो वुडी ॲक्सिस त्यांनी तयार केलेला आहे. आणि ॲपियर लेटर दॅन प्रायमरी मेरिस्टेम, म्हणजे जी जेव्हा प्रायमरी प्लांट बॉडी तयार होऊ लागली होती तेव्हा यांचं अस्तित्व होतं का, नाही, हे लेटर स्टेजला तयार झालेले आहेत. आणि दॅट्स वाय यांना म्हणायचं सेकंडरी किंवा लॅटरल मेरिस्टेम. They are cylindrical meristems. आता यांचा शेप जर पाहिला तर वुडी ॲक्सिस माहिती तुम्हाला, जनरली त्याचा शेप कसा असतो, सिलेंड्रिकल मेरिस्टेम्स असतात.
Vascular cambium, intervascular cambium, and croc cambium are example of a lateral meristems. आता लॅटरल मेरिस्टेमचे तुम्हाला 3 एक्झाम्पल दाखवलेले आहेत. आता यामध्ये 3 प्रकारचे कॅम्बियम आहे पहा. पहिला आहे व्हॅस्क्युलर कॅम्बियम, दुसरा आहे इंटरफॅस्क्युलर कॅम्बियम आणि तिसरा आहे कॉर्क कॅम्बियम. हे सर्वच्या सर्व कोणाचे एक्झाम्पल आहे? लॅटरल मेरिस्टेमचे एक्झाम्पल्स आहेत. These are responsible for producing the secondary tissues. आणि हे सर्व प्रकारचे जे सेकंडरी किंवा लॅटरल मेरिस्टेम असतात तर त्यांचं काम आहे सेकंडरी टिश्यूंची निर्मिती करणे. ओके. Following divisions of cells in both primary and as well as secondary meristems, the newly formed cells become structurally and functionally specialized and lose the ability to divide. Such cells are termed permanent or mature cells and constitute the permanent tissues. ओके. आता मेरिस्टेमॅटिक टिश्यूबद्दल बोललो आपण. त्याचे 2 झोन पाहिले, प्रायमरी आणि सेकंडरी मेरिस्टेम. बरोबर. आता हे जे दोन्ही प्रायमरी ॲज वेल ॲज सेकंडरी मेरिस्टेम्स आहेत ना, तर यांचं फॉलोइंग द डिव्हिजन्स ऑफ सेल म्हणजे यांच्यात सेलचं कंटिन्युअसली काय होत असतं? डिव्हिजन होत असतं. आणि न्यूली फॉर्म सेल्स जे आहेत तर नव्याने तयार होणाऱ्या सेल जे आहेत त्या स्ट्रक्चरली आणि फंक्शनली स्पेशलाइज असतात. पण स्ट्रक्चरली आणि फंक्शनली जरी स्पेशलाइज असतील मात्र त्यांची डिवाईड होण्याची क्षमता काय झालेली आहे? लॉस झालेली आहे. मग अशा पद्धतीच्या सेल्स की जे प्रायमरी आणि सेकंडरीपासून तयार झाल्या, स्ट्रक्चरली फंक्शनली स्पेशलाइज आहे मात्र डिव्हिजनची ॲबिलिटी लॉस आहे, तर अशा सेल्सला काय म्हणायचं? परमनंट टिश्यू किंवा मॅच्युअर सेल्स, परमनंट सेल किंवा मॅच्युअर सेल्स म्हणायचं. आणि असे अनेक परमनंट सेल्स एकत्र येऊन काय तयार करतात? परमनंट टिश्यू तयार करतात. During the formation of the primary plant body, specific regions of the apical meristem produce dermal tissues, ground tissues, and vascular tissues. आता सुरुवातीला आपण पाहिलं की प्रायमरी मेरिस्टेम हे काय तयार करतं? प्रायमरी प्लांट बॉडी तयार करतं. बरोबर. शूट आणि ॲपिकल मेरिस्टेम. बरोबर. आणि अलॉंग विथ काय होतं पुन्हा? इंटरकॅलरी मेरिस्टेम. बरोबर ना. तर हे सर्वच्या सर्व प्रायमरी प्लांट बॉडी तयार करतात. तर यांच्या फॉर्मेशनच्या दरम्यान काय होतं की ॲपिकल मेरिस्टेमचे काही स्पेसिफिक रिजन्स आहेत तर हे 3 प्रकारचे टिश्यू तयार करतात. त्यामध्ये पहिला आहे डर्मल टिश्यू, दुसरा आहे ग्राउंड टिश्यू आणि तिसरा आहे व्हॅस्क्युलर टिश्यू. नेक्स्ट आहे परमनंट टिश्यूज. The cells of the permanent tissues do not generally divide further. आता जे परमनंट टिश्यूच्या सेल्स आहेत तर त्यांचं फर्दर डिव्हिजन होत नाही. Permanent tissues having all cells similar in a structure and functions are called simple tissues. आता परमनंट टिश्यूच्या सर्व सेल्स हे स्ट्रक्चर अँड फंक्शनमध्ये सिमिलर असतील तर अशा वेळेस त्यांना काय म्हणायचं? सिम्पल टिश्यूज. Permanent tissues having many different types of cells are called complex tissues. आणि जर परमनंट टिश्यूमध्ये बऱ्याच डिफरंट टाईपचे सेल्स जर प्रेझेंट असतील एकाच परमनंट टिश्यूमध्ये तर त्या टिश्यूला काय म्हणू आपण? कॉम्प्लेक्स टिश्यू म्हणू. अगोदर आपण पाहू सिम्पल टिश्यू. A simple tissue is made up of only one type of cells. आता सिम्पल टिश्यू हे फक्त एकाच टाईपच्या सेलपासून बनलेले असतात. The various simple tissues in plants are parenchyma, collenchyma and sclerenchyma. आता सिम्पल टिश्यूचे 3 मुख्य टाईप जर पाहिले आपण तर पॅरेनकायमा, कोलेनकायमा अँड स्क्लेरेनकायमा. Parenchyma forms the major component within organs. आता यामध्ये तुम्हाला फिगर दाखवले पहा. पॅरेनकायमा ए फिगर आहे तर ज्याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतो. बरोबर. आता पॅरेनकायमा जे आहेत ना तर हे विदिन द ऑर्गन्स मेजर कंपोनंट्स तयार करण्याचं काम कोणाचं आहे? पॅरेनकायमा टिश्यूचं आहे. The cells of the parenchyma are generally isodiametric. आता पॅरेनकायमाच्या ज्या सेल्स आहेत तर या सेल्स जनरली कशा असतात? आयसोडायमेट्रिक असतात. तर ॲक्सिस इक्वल असेल किंवा डायमीटर जर इक्वल असतील तर अशा यांना काय म्हणायचं? आयसोडायमेट्रिक म्हणायचं. तर पॅरेनकायमा सेल या आयसोडायमेट्रिक असतात. They may be spherical, oval, round, polygonal or elongated in shape. वेगळ्या पद्धतीचे शेप आहे. काही पॅरेनकायमा या स्पेरिकल आहेत, गोलाकार, स्पेरिकल स्पेअरसारखे. ओव्हल शेप आहे काही,
ओके, एक्स टाईप्स राऊंड शेपचे आहेत, काही पॉलिगोनल आहेत, तर काही लॉंग असणाऱ्या इलॉंगेटेडसुद्धा असतात. Their walls are thin and made up of cellulose. पॅरेन्कायमा सेलचे जे सेल वॉल्स आहेत तर हे थिन असतात आणि ते कशाचे बनलेले आहेत, वॉल्स हे त्याचे सिल्युलोजचे बनलेले आहेत. They may either be closely packed or have a small intercellular space. फिगरमध्ये पाहू शकता तुम्ही की ह्या ज्या पॅरेन्कायमा सेल्स आहेत एकमेकांच्या अगदी जवळ आहे, म्हणजे क्लोजली पॅक आहे आणि फार थोडा त्या त्यामध्ये जर पाहिलं आपण तर काय प्रेझेंट असतो, इंटरसेल्युलर स्पेस प्रेझेंट असतो. The parenchyma performs various functions like a photosynthesis, storage, secretion. आणि पॅरेन्कायमा सेलचं फंक्शन जर तुम्हाला मेजरली हेच विचारलं जाईल तुम्हाला नीटला, तर फोटोसिंथेसिस करतात, स्टोरेज करतात आणि सिक्रेशन करणे, असे 3 प्रकारचे फंक्शन हे पॅरेन्कायमाचे आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहू कोलेनकायमा. The collenchyma occurs in layers below the epidermis is most of the dicotyledonous plants. आता जास्तीत जास्त डायकॉटिलिडॉन प्लांट्समध्ये जर पाहिलं तर जी एपिडर्मिस लेअर असते सर्वात आउटर, तर त्याच्या आतल्या लेयर्समध्ये काय प्रेझेंट असतात, कोलेनकायमा सेल्स प्रेझेंट असतात. It is found either as a homogeneous layer or in a patches. आता ह्या ज्या सेल्स आहेत हे होमोजिनियस लेअर म्हणजे सर्व साईडला है ना सारख्या प्रमाणात लेयर्स प्रेझेंट असतील, किंवा पॅचेस म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांच्या स्वरूपातसुद्धा असू शकते. It consists of cells which are much thick at the corners due to a deposition of cellulose, hemicellulose and pectin. पहा फिगरमध्ये सुद्धा तुम्हाला एक पॉईंट दिसेल या ठिकाणी की काय शब्द वापरलेला आहे की त्याचे जे कॉर्नर्स आहेत ते कसे आहेत, थिकन कॉर्नर्स आहेत, बरोबर. त्याच्या आतमध्ये जो ग्रीन रंगाचा पार्ट आहे तो आहे प्रोटोप्लाझम. एम्प्टी स्पेस काय प्रेझेंट असतो, व्हॅक्युअल. आणि सेलची सर्वात बाहेरची कवरिंग काय आहे, सेल वॉल. ओके, तर ही फिगर कोलेनकायमाची आहे. तर जसं की तुम्ही पाहिलं थिकन कॉर्नर दाखवलं त्या ठिकाणी, बरोबर. आणि याचा अर्थ काय झाला की त्यांचे जे कॉर्नर्स आहेत हे ठीक असण्यामागचं रिझन जर पाहिलं आपण तर तिथं 3 घटकाचं डिपोजिशन झालेलं आहे. कोणते कोणते 3 घटक आहेत ते, सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन. Colenecymatous cells may be oval, spherical or polygonal and often contain chloroplasts. आता कोलेनकायमॅटस सेल्स यांचा आकार हा ओव्हल, स्फेरिकल किंवा पॉलिगोनल टाईपचा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या सेलमध्ये काय प्रेझेंट असतो, क्लोरोप्लास्ट. These cells assimilate food when they contain chloroplasts. आणि कोलेनकायमा सेलचं काम आहे की फूडचं ॲसिम्युलेशन करणे, परंतु हे केव्हा शक्य आहे, जेव्हा त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असेल, क्लोरोप्लास्ट असेल, तर फूडचं ॲसिम्युलेशन म्हणजे सात्मीकरण म्हणजे फूड युटिलाइज करतात. क्लोरोप्लास्ट जर प्रेझेंट असेल तर. Intercellular spaces are absent. आता आपण इंटरसेल्युलर स्पेस कोणामध्ये पाहिलं, पॅरेन्कायमामध्ये प्रेझेंट होतं, हो की नाही. परंतु इथे जर पाहिलं आपण तर इंटरसेल्युलर स्पेस कसा आहे, अब्सेंट आहे. They provide the mechanical support to the growing parts of the plant such as young stem and petioles of a leaf. आता आपण पाहिलं होतं की पॅरेन्कायमा हे फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रेशनमध्ये भाग घेतात, जेव्हा की कोलेनकायमाचं काम काय आहे की प्लांटची जी ग्रोईंग पार्ट आहे तर ग्रोईंग पार्टला मेकॅनिकल सपोर्ट करणं. आता ग्रोईंग पार्ट म्हणजे यंग स्टीम असेल है ना, त्यानंतर लीफचे पिटॉइल्स असतील, देठ वगैरे, तर यांना आधार देण्याचं काम या ग्रोईंग पार्ट्स जे आहेत ना, यंग स्टीम, पिटॉइल ऑफ लीफ सारख्यांना मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करणं हे कोलेनकायमाचं काम आहे. त्यानंतर तिसरं पाहू आपण स्क्लेरेनकायमा. Sclerenchyma consists of a long narrow cells with thick and lignified cells walls having a few or numerous pits. आता स्क्लेरेनकायमा सेल्स या जनरली लॉंग असतात, जसं की तुम्ही एक इथं सी फिगरमध्ये तुम्हाला एक फायबर दाखवलेला आहे. ओके, तर लॉंग आणि नॅरो सेल्स आहे आणि जे सेल वॉल आहे ते कसं आहे, थिक अँड लिग्निफाईड, बरोबर. थोडंसं जाड आहे आणि त्यामध्ये लिग्निन प्रेझेंट असतो, म्हणून त्यामुळे आपण त्याला लिग्निफाईड सेल वॉल्स म्हणू. आणि त्यामध्ये काही किंवा बऱ्याच प्रमाणात काय प्रेझेंट असतात, पीट्स प्रेझेंट असतात. आता पीट्स काय आहे तुम्ही फिगरमध्ये पाहू शकता. ओके, तर अशा पद्धतीचे न्यूमेरियस पीट्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. They are usually dead and without protoplasts. आणि हे सेल जे आहेत
तर त्या डेड आहे, कारण त्यांच्यामध्ये जे लिव्हिंग मटेरियल असतो सेलचा, ज्याला आपण प्रोटोप्लास्ट म्हणतो, तर तो त्यांच्यामध्ये अब्सेंट असतो. On the basis of variation in the form, structure, origin, and development, sclerenchyma may be either fibers or sclerites. आता दोन्ही फिगर तुम्ही काळजीपूर्वक पहा. एक साईडला तुम्हाला फायबर दिसायला आणि एक काय आहे, स्क्लेराइड आहे. आणि हे काय आहे की ॲक्च्युअल काय होतं की स्क्लेरेन्कायमामध्ये ना 2 टाईप पडतात. कशावरून? त्यांचं फॉर्म, स्ट्रक्चर, ओरिजिन आणि डेव्हलपमेंट या सर्व क्रायटेरियामध्ये जो व्हेरिएशन आहे, तर यावर आधारित त्यांचे 2 क्लासिफिकेशन करू आपण. एक टाईप कोणता असेल त्याचा फायबर टाईप, की ज्यामध्ये ॲक्च्युअल तुम्हाला लार्ज क्वांटिटीमध्ये ल्युमेन प्रेझेंट दिसेल आणि जी सेल वॉल आहे ती कशी आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा टाईप आहे स्क्लेरॉइड. स्क्लेरॉइडमध्ये जर पाहिलं तर तिथं पीट्स तुम्हाला दिसतील. त्यानंतर ल्युमेन कॅव्हिटी याच्यामध्ये पण आहे, पण थोडं लेस अमाऊंटमध्ये आहे ना व्हाईट पोर्शन. आणि जे सेल वॉल आहे तर ते दोन्हीमध्ये थिकच आहेत. The fibers are thick-walled, elongated, and pointed cells generally occurring in groups in various parts of the plant. आता स्क्लेरेन्कायमाचा जो फर्स्ट टाईप आहे फायबर्स, तर हे कसे आहेत बरं? थिक वॉल्ड आहेत, इलॉंगेटेड आहे आणि पॉइंटेड सेल्स आहेत. पाहिलं ना तुम्ही फिगर एमध्ये, वॉल थिक आहे, त्यानंतर इलॉंगेट लेंथ दिसेल तुम्हाला आणि पॉइंटेड सेल्स आहेत. आणि जनरली हे ग्रुप्समध्ये असतात प्लांटच्या डिफरंट पार्ट्समध्ये. The sclerites are spherical, oval, or cylindrical, highly thickened dead cells with very narrow cavities, lumen. आणि जे स्क्लेराइड्स आहेत, तर स्क्लेराइड्स कशा आहेत? स्पेरिकल शेपचे असतील, ओव्हल किंवा सिलेंड्रिकल शेप. ओके, असे 3 पद्धतीचे शेप असू शकतात. पण यांचं वैशिष्ट्य जर पाहिलं आपण तर या हाय थिकन डेड सेल्स आहेत, म्हणजे अतिशय जाड सेल वॉल प्रेझेंट असणाऱ्या डेड सेल्स आहेत. अँड विथ व्हेरी नॅरो कॅव्हिटीज. आणि तुम्हाला म्हणलो मी की जी नॅरो कॅव्हिटी ज्याला आपण ल्युमेन म्हणलो, त्याच्यामध्ये लार्ज दिसेल तुम्हाला फायबरमध्ये, पण ल्युमेनमध्ये थोडंसं नॅरो स्क्लेराइड्समध्ये थोडी नॅरो कॅव्हिटी प्रेझेंट आहे ल्युमेन. These are commonly found in the fruit walls of nuts, pulp of fruits like guava, pear, and potato, seeds, coats, legumes, and leaves of tea. आता ह्या ज्या सेल्स आहेत, ओके, तर स्क्लेराइड सेल्स आपल्याला कुठे पाहायला मिळतील कॉमनली? तर जे फ्रूट वॉल्स असतात नट्सचे, ओके, फ्रूट वॉल्स म्हणजे ते टर्पल म्हणू आपण त्याला. पल्प असतील, गवा, पियर, सॅपोटा असे काही फ्रूट्स आहेत, तर त्यांच्या पल्पमध्ये. त्यानंतर सीड कोट्स, लेग्युमिन्सच्या, आणि जे टी आहे, चहाची जी पानं असतात आसामची, हे की नाही, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. Sclerenchyma provides mechanical support to organs. आणि ऑर्गन्सला मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम हे स्क्लेरेन्कायमा सेल्स करत असतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉम्प्लेक्स टिश्यूबद्दल बोलू.